श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील देवीचा पाडा येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत यांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी विविध शैक्षणिक उपक्रम राबवून गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला जातो। त्यानुसार विकास मंडळाच्या वतीने देवीचा पाडा येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। या वह्यांचे वाटप मंडळाचे उपाध्यक्ष तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी भाजप तालुका सरचिटणीस अंकुश पाटील, अशोक साळुंखे, काळूराम फडके, रामदास फडके, दशरथ फडके, चिटणीस आकाश फडके, शक्ती केंद्र प्रमुख महेंद्र म्हात्रे, विजय म्हात्रे, विजय पाटील, केसरीनाथ म्हात्रे, अतुल साळुंखे, जोमा पाटील, करण फडके, आदित्य म्हात्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। आपल्याकडे आता विमानतळ आलेलं आहे बाजूला आणि या विमानतळामध्ये 8,000 लोकांची वस्ती आहे आणि आता आपल्याकडे फक्त 800 अर्ज आलेले आहेत। त्यामुळे गाववाल्यांनी पण लक्षात ठेवा का विमानतळामध्ये जर काम विमानतळ कधी बंद पडलेला आपण अजून मी तरी नाही कधी ऐकलं आणि त्या विमानतळामध्ये आपल्याला कायमस्वरूपी नोकरी आज मिळणार आहे। हे तुम्ही मोठं होता तुम्हाला विमानतळामध्ये सुद्धा नोकऱ्या एका शिल्लक राहणार आहेत। म्हणून आपण त्याच्याकडे कंपन्या पण भरपूर आहेत, इंडस्ट्रियल एरिया आहे आणि म्हणून तिथं काम करायचं असेल, चांगलं मानाचं जर काम करायचं असेल, तुम्ही सुपरवायझर, इंजिनियर अशा पद्धतीचं काम करणार असेल तर करायचं असेल तर आपल्याला आत्तापासून चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे। आपले आईवडील किती लक्ष देतील मला माहीत नाही, पण शिक्षकांची आणि गावातील ग्रामस्थांची एक जबाबदारी आहे की आपली जी लहान लहान मुलं आहेत, मग बहुतेक भाडेकरू असतील असं मला वाटतं। याच्यामध्ये थोडी गावाले आहेत का आहेत ना, सर्वांवर लक्ष देणं हे आपलं काम आहे। कारण ते मुलं शिकली तरच आपल्या गावाचं नाव या ठिकाणी आणि तालुक्याचं नाव नक्कीच मोठं होईल। म्हणून या वह्यांच्या माध्यमातून आपण चांगला अभ्यास करा। तर मित्रांनो, रामशेठ ठाकूर हे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे, कारण समाजामध्ये घेणारे लोक बरीच असतात पण देणारे लोक कमी असतात। त्याच्यामधले देणाऱ्यामधले एक असे आमचे व्यक्तिमत्व रामशेठ ठाकूर आहे। आज तालुक्यामध्ये नाही जिल्ह्यामध्ये सुद्धा, या महाराष्ट्रामध्ये सुद्धा रामशेठ ठाकूर साहेबांचं नाव एक मोठं आहे। प्रत्येक शाळेला, प्रत्येक संस्थेला देणगी स्वरूपाच्या रूपात कायम देत असतात आणि ते देत असताना आपल्या शाळेमध्ये हा वह्या वाटपाचा कार्यक्रम होत असतो आणि विद्यार्थ्यांनी त्याचा एक बोध घ्यावा का बाबा ठीक आहे, शाळेमध्ये वह्या वाटपात त्याचा चांगला उपयोग करावा आणि शिक्षणामध्ये चांगला लक्ष देऊन उत्तीर्ण असा परीक्षेमध्ये पास व्हावा। एवढेच बोलून मी 2 शब्द संपूर्ण जय हिंद।